काय करायलीस ग? आहो ताईसाहेब काय होते तुम्हासनी? काय सांगायचं? आहो ताईसाहेब थांबा, कांदा पायतन घेऊन येते. कशाला? तुम्हासनी फिट बीट येत नाही ना वा? चंदे, या आधीच गिळगिळीत वागून आमासनी लई कटाळा आलाय. तू त्यात डोसकं फिरवू नकसा आमचं. एकतर काय करायचं ते कळणं झालंय आमासनी. एक काम कर, टीव्ही तर लाव, टीव्ही बघू. आव नाही ना ग. अहो साहेब आलं बिलं म्हणजे वरडतील ना ग. हे घर आता आमच्या ताब्यात आहे. आम्ही टीव्ही लावून येतो फोडून टाकू. ताईसाहेब हे समजा असंच करतासा बघा तुम्ही. अहो एवढी दिसभर मर मेहनत केली, ते मास्तरनी सारखं वागलासा आणि आता समज वाया घालवणार आहे सा. जरा कळसो असा की ताईसाहेब काय दिवस, थोडं दिवस. या बघा, एकदा का घर ताब्यात आलं की मग आपण टीव्हीला डॉल्बी जोडून पिक्चर बघत बसू. आता न ग. पण मग आता काय करू आम्ही? अहो आता ते मला बी समजना झालं, नाहीतर सांगितलं नसतं वे. चंदे, एक काम कर, तू तिथे दारात उभी राहा. मामांजी आलं की लगेच आम्हाला सांग, आम्ही लगेच टीव्ही बंद करतो. नाही होत आहे सब. असं खोळ्यागत मला दारात उभं राहावं नाही वाटत. का ग? न ग. तू काय राजाची राणी आहेस वय एवढा रुबाब दावाया? गप गुमान, जेवढं सांगितलं तेवढं कर. चल चल, उठ उठ, जा चल चल जा जा जा. चंदे, सुनबाई, हो दाखल्या सुनबाई. मामांजी काय? तिने सांजला एवढ्या मोठ्या आवाजात टीव्ही लावतो का कोण? ते सगळी कामं झाली म्हणून जरा. काय कामं केली हो? देवाला तुळशीला दिवाबत्ती बी केली नाही अजून. ते भजन संपल्यानंतर करणारच होते मी. याला भजन म्हणायचं वय? को बाई, चॅनल कधी बदललं? चंदा, तू चॅनल बदललंस का? आव नाही ताईसाहेब, तुम्ही झोपत बदलला असेल, मी नाही. ते दिवसभर कामाचा रगाडा खूप होता. डुलकी लागल्याने चुकून बटनावर बोट पडून चॅनल बदललं गेलं असेल. पण भजनच ऐकत होते मी. काय बोलते तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का सुनबाई? साहेब, काय झालं? घोळ झालाय सगळा. आता तुम्ही सोडवा यातनं. काय झालं? सकाळी वहिनी साहेबांनी तोडगा दिला, तसं करायला गेलो आणि भाऊ काट्या कोरड्या घेऊन आला बघा.
वरनं पोलीस केस बी ठोकली आहे माझ्यावर. काय तोडगा केलं तू? अहो झाडावरनं वाद होता. वहिनी साहेब म्हणल्या माझ्या इष्टातलं झाड तोडून टाक. मी तसं करायला गेलो तर भाऊ भडकला, मारामारीवर आला, वरनं झाड तोडते म्हणून पोलिसात तक्रार केली. अहो पण झाडाच्या सावलीमुळे तुमचं पीक जळत होतं म्हणून मी तोडायला सांगितलं. त्यात पोलिसांचा काय संबंध? पण परमिशन न घेता झाड तोडणं गुन्हा आहे हे का नाही सांगितलं मला? पोलीस 2दा घरात येऊन गेल्यात. सकाळपासून लपून बसलोय मी. साहेब आता तुम्हीच सोडवा यातनं. आम्ही थोरल्या सुनबाईसनी तोडगा काढायला सांगितला होता. तुम्ही का नाक उपसायला गेलात? अहो जाऊबाईंनीच सांगितलं आम्हाला प्रश्न सोडवा. काय झालं? हो झाडावरनं वाद भावासंग. माझ्या हातीत होतं म्हणून तोडायला गेलो तर पोलीस केस झाली बघा. सुनबाई, आम्ही तुम्हाला प्रश्न सोडवायला सांगितला होता. तुम्ही यांना कशाला सांगितलं? तुम्ही जा शाळेत, मी सोडवते ह्यांचा प्रश्न. अहो नको तो घोळ घालून ठेवला यांनी. तुम्हाला झाड का तोडायचंय? अहो त्याच्या सावलीत माझं पीक जळून जातं. माणसं सावली म्हणून झाडाखाली बसल्यात, नुकसान होतंय माझं. तुम्ही झाड तोडलंयत का? नाही अजून. एक फांदी तोडली तर भाऊ आला ओरडत. ठीक आहे, आता तुम्ही तुमच्या भावाची माफी मागा आणि त्यांना पोलीस केस मागे घ्यायला सांगा. पाहिजे तर मी बोलते त्यांच्याशी. आणि आता राहिला प्रश्न तुमचं जे नुकसान झालंय त्याचा. असं किती नुकसान होणार आहे तुमचं? 1000, 2000, 10,000? तसं लई नाही, खरं नुकसान ते नुकसानच की. उन्हात आपण झाडाच्या सावलीसाठी तडफडत असतो, माहितीये ना तुम्हाला? अहो आपल्याला एवढी महत्वाची सावली मिळते, झाडामुळे आपल्या शेताला शोभाही येते. मला सांगा कशाचं झाड आहे तुमचं? चिंचेचं. मग तुम्ही एक काम करा, तुमच्या हद्दीत येणाऱ्या झाडाच्या चिंचा तुम्ही विका, म्हणजे तुमचं नुकसान भरून निघेल. पण भाऊ ऐकल का? हो समजावून सांगा. झाड तोडलं तर कुणाला काही मिळणार नाही, पण तुम्ही समजुतीनं घेतलत ना तर दोघांचाही फायदाच आहे. तुम्ही एकदा बोलून बघा, नाहीतर मी किंवा आबा बोलूच. हा ह्यो तोडगा एक नंबर आहे. ऐकले याचा भाऊ? तुमचं जर 50 वेळा ऐकलं बघा. त्याचं पोरग आहे तुमच्या शाळेत. तुमचं लय कौतुक आहे त्याला. चला म्हणजे प्रश्न मिटलं तर. हा मिटला साहेब. तोच तोडगा सकाळी मिळाला असता तर एवढं झालं नसतं बघा. लय भारी काम केलं असा बघा वहिनी साहेब. साहेबांच्या नंतर तुम्हीच बघा. वाचणारच. आमच्या थोरल्या सुनबाई आहेत त्या. होय हे बी खरं आहे म्हणा. येऊ का साहेब? या. मामाजी थोरलेपणा तर आम्हासनी दिलाय ना व. मग त्या माणसासनी असं खोटं का सांगितलं? वाघाचं कातड पांघरलं म्हणजे कोल्हा वाघ होत नाही. कोलीकोई केली की सगळं कळतंय. आता कोलीकोई थांबवा, जेवढं जमल तेवढंच करा. आणि आम्ही तुम्हाला थोरलेपणा दिला नाही तो सिद्ध करायला सांगितलंय. जाऊ द्या वहिनी, आबांचं एवढं मनावर नका घेऊ. आपल्यामुळे कोणी अडचणीत आलं नाही हे महत्वाचं.
आता काय करायचं? दिवसभराची समधी मेहनत पाण्यात गेली. नुसताच पोकळ मोठेपणा दिलाय मामांजींनी आम्हाला. काय तर डोकं चालवायच पाहिजे. सॉरी. कशासाठी? ते मी चिडलो तुमच्यावर. अहो पण आपलं बोलणं झालं ना. तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीमुळे आपल्या दुरावा येऊ द्यायचा नाही असं कबूल केलंय ना आपण. होय, पण ते इथनं पुढं जी चूक झाली ती चूक झाली. त्यासाठी सॉरी म्हणालात तुम्ही. मी काय म्हणतो, ते वहिनीसली लय भारी वाचवलं कळलं मला. हो, त्यांनी चुकीचा सल्ला दिला होता पण मी तो बरोबर केला. लय भारी केलं बघा तुम्ही. अहो त्यासनी बाहेरच्या माणसांचा अनुभव नाही हो. चक्की पण जे कळत नाही त्यातल्या नाहीत त्या. नाही म्हणजे तुम्ही बी त्यातल्या नाहीत, पण कसं आहे तुम्ही समजेच सांभाळून घेताय, समजून घेताय. तुम्ही मास्तरी नाहीस ना व. भांडण कसं मिटवायचं बरोबर कळतं तुम्हाला. मी माझं कर्तव्य केलं. समजेच नीट सांभाळून घेता बघा तुम्ही. आज वहिनी चुकल्याच, पण तुम्ही लगेच सावरून घेतलं बघा. याला म्हणायचं मोठेपणा. अहो त्याही आपल्या घरातल्याच आहेत आणि आपल्या घरातल्या कुणावर दोष येऊ नये म्हणून मी माझ्या पद्धतीने सल्ला दिला, एवढंच. लय भारी केलं बघा तुम्ही. अहो भांडण मिटलं नसतं तर आबा अजून खवळलं असतं वहिनींवर. वहिनींवर फारच जीव आहे तुमचा. होय, उगाच आई समान मानतोय. तुमच्यापेक्षा वयाने लहान असून सुद्धा तुम्ही आबाने एवढाच मान देता त्यांना. द्यायलाच पाहिजे. वहिनीने लई मोठं काम केलं या घरासाठी. त्यांच्या त्यागाला 1000 चुका माफ. त्याग? होय, वहिनींचं लय उपकार आहेत या घरावर. आज त्या आहेत म्हणून हे घर टिकून आहे. काय केलं त्यांनी? आज तुम्हाला समज सांगतो. पण हा सूरजला यातलं काय बी सांगू नका. नाही. मी लगीन करायला तयार होत नाही म्हणून आबांनी सूरजचं लगीन करायचं ठरवलं. सूरजचं नातं तुम्हाला माहितीच आहे. ओळखीतलं कोण बी पोरगी द्यायला तयार नाही. म्हणायचे एक वेळ पोरगी हिरीत ढकलू देईन पण सूरज बरोबर लगीन लावून देणार नाही. आबा लई काळजीत होत. आणि सूरज बेफिकीर. अहो कुणाची काय पडलीच नव्हती त्याला. अरे कुठल्या जन्मीचा पाप फेडा लावायचा आम्हाला. रोज नव्या भानगडी. अरे कुठवर निसरायचं आम्ही. काय विचारतोय आम्ही. काय त्या पक्याला का मारला? मी नाही, आपल्या पोरांनी मारलाय त्याला. तेच विचारतोय का मारला. आपला बॅनर लावला होता वाढदिवसाचा, काढायला गेलतो. अरे पण त्याच्या दुकानाच्या समोर बॅनर लावायला सांगितलं होतं कुणी? आम्ही कुठे बी लावी, त्याचा बोलायला काय संबंध. आपली पोरं चिल्ली कोणाच्या बाला ऐकत नाहीत. आणि तुम्ही उगाच मध्ये पडूच नका. तुमचा काय संबंध याच्यात? एक लावले ना म्हणजे समधी उतरल. तू मध्ये पडू नकस. अरे पोलीस केस करायला निघाल ती पोरं. आम्ही मध्ये म्हणून हा इथं आहे आणि आम्हाला सांगतोय मध्ये पडू नका. साहेब,
सूरजचं ह्या वर्षी लगीन लावून द्या, म्हणजे सुधरेल बघा तो. अहो ह्याच्या असल्या गुणामुळे कोण पोरगी देईना. कसं करायचं लगीन? थोरला हो म्हणा ना, आणि याला कुणी देईना. असं व्हायचंय घराचं काय माहित. आबा समजा बरोबर होईल. आबा सगळं व्यवस्थित होतंय बघा. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही आजचा बात काळजी करू नका. राणा बोललं ना व्यवस्थित होणार सगळं. होणार की धड बोलता बी ना ह्याला. राणा एक काम करा, उद्यापर्यंत याला कुठं बाहेर जाऊ देऊ नका. उद्या पोरगी बघायला जायचं याला घेऊन. वय मी बोलतो त्याच्या संगत. आबा राणा तर बरोबर बोलतोय. अरे तो बरोबरच असतोय, हुकला नाही तुझ्यासारखा. अहो अहो तुम्ही बी बरोबर बोलतो. उद्या पोरगी बघायला जायचंय, नीट राहा बाबा. अरे आयऱ्या गाऱ्याची पोरगी नाही, उत्तमराव जाधवाची पोरगी आहे, नंदिता. उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही, पुन्हा कारकुंड्याची नव. यो असला अपमान आम्ही अजिबात सहन करून घेणार नाही बघ चंदे. आमच्या घरात आम्हाला किती किंमत आहे माहिती आहे ना बघ. वय माहित आहे, पण ही तर त्याचं कुणाला बी काय बी नाही बघा ताईसाहेब. उठ सूट समजे तुमचा अपमानच करायला बसलेत. बर ते जाऊ दे, पण तुम्ही काय एवढं चिडलायसा? का चिडला म्हणजे? एक गोष्ट धड मनासारखी विना झाल्या ग. यो ठोकळा काय म्हणला होता, आयुष्यभर लगीन करणार नाही म्हणून. का केलं मग यांनी लगीन? अगं ताईसाहेब, असतेच नशिबाच्या गोष्टी. आता ह्यो वाडा त्या मास्तरनीच्या नशिबात होता, म्हणून झालं असेल राणादाचं लगीन. पण मग आमच्या नशिबाचं काय? तुमच्या नशिबात आहे की दाखले, पण आम्ही असं अजिबात होऊ देणार नाही. आणि जर असं झालं तर नाव बदल आमचं. देवा, अजून हायच का ते नाव बदलीची भानगड? तुम्हाला 1000 वेळा सांगितलं ते नाव बदलीचं काढत जाऊ नका. काय बी मनासारखं होत नाही बघा. बरं ते नाही ताईसाहेब, तुम्ही एवढ्या हुशार देखण्या, जणू काय राजकुमारीच. तर तुम्हाला काय गरज पडली होती हो या घरात यायची? तुम्हासनी तर 100ला 1000 स्थळं आली असती. कुठेतरी थोरलेपणा मिळवायचं सोडून या धाकल्या सन्निधा संकट लगीन करून आला असता बघा. त्या टायमाला का नाही हुशारी दावली हो? हुशारी दावूनच आलोय या घरात. म्हणजे त्या टायमाला आमचा नवरा कसा होता माहिती आहे ना तुला? एक नंबरचा पेताळ, आम्ही जे सांगू तसं करणारा. जेव्हा पहिल्यांदा गायकवाड आमासनी बघायला आलत का नाही, तेव्हाच आम्ही पक्क केलत समद. नमस्कार. नमस्कार. बसा की बस. राणादा, अरे तू घाबरू नकोस रे. अरे मी पोरगी बघणार आहे, पोरगी मला बघणार आहे, तू कशाला टेन्शन घ्यायलीस? सूरज, हा राणा बस बस बस. काय खरं तर उत्तमराव पाहिजे होते बघा बगीच्या कार्यक्रमाला. आम्ही म्हणलो त्यांना नंतर येतो म्हणून, पण ते म्हणले नाही बघूनच या. आजकाल यांचं दौरे लई वाढल्यात बघा. आमदारकीची तयारी लई जोरात करतात. टाइमच घावत नाही यांना. सगळं घरचं आम्हालाच बघायला लागतं. यो आमचा सूरज ग्रॅज्युएट आहे. आमची नंदिता बी इंग्लिश फाड फाड बोलती. मला बी इंग्लिशच लागते. सूरज, मुलीला बोलवतो का जरा? हा बोलवते की. चंदे, अगं नंदिताला घेऊन ये की.